नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपण सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सिव्हिल वेट. आणि जसं की आपण म्हटलं होतं, आज आपण डिस्कस करणार आहे नाशिक म्युनिसिपल कॉर्पोरेशन जे जे क्वेश्चन पेपर आहे जो 24 तारखेला झालेला होता, त्याबद्दलचं आपलं हे डिस्कशन राहील. तर आपल्या चॅनलवर जे विद्यार्थी नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि बेल आयकॉन प्रेस करून द्या, कारण की लेटेस्ट नवीन अपडेट जे आहे तुम्हाला मिळतच राहील. कालच जो आहे मी याच्याबद्दलच्या कट ऑफबद्दल जेईच्या कट ऑफबद्दल जो आहे तो व्हिडिओ त्यावर अपलोड केलेलाच आहे, तुम्ही जाऊन बघू शकता तो व्हिडिओ. आणि आपल्या टेलिग्राम चॅनलची पण जी आहे लिंक आपल्या यूट्यूब चॅनलवर दिलेली आहे, तर तुम्ही टेलिग्राम चॅनलला पण जे आहे जॉईन करू शकता नवीन नवीन अपडेटसाठी. तर मित्रांनो, आपला जो नाशिक म्युनिसिपल कॉर्पोरेशनचा 24 तारखेचा ज्युनियर इंजिनिअरचा झालेला पेपर होता, तो आपण डिस्कस करतोय. तर हा आपण पेपर उघडलेला आहे त्याचा. तर हा 24 तारखेचा पेपर आहे ज्युनियर इंजिनियर सिव्हिलचा. तर जास्त वेळ न घालवता आपण चालू करूया. यात जे आहे एक मिक्स कन्सेप्ट होता, म्हणजे त्यांनी एक ग्रुप वाईज टायमर दिले होते, ग्रुप केले होते. आणि ग्रुपमधून जे आहे त्यांनी त्याच्यात मराठीचे काही प्रश्न, इंग्लिशचे काही प्रश्न आणि जी केचे काही प्रश्न आणि मग आपल्या सब्जेक्ट स्पेसिफिकचे काही प्रश्न, असे प्रश्न म्हणून त्यांनी एक कॉम्बिनेशन केलं होतं त्यामध्ये. तर आपल्याला मराठी, इंग्रजी का जी केचे प्रश्न बघायचे, डिस्कस करायचे नाही आहे. इथे आपण डिस्कस करणार आहे ते म्हणजे टेक्निकलचे प्रश्न. आपण टेक्निकलचे प्रश्न डिस्कस करूया इथे. तर चला तर मग चालू करूया. पहिला सेक्शन जो आहे दॅट इज सब्जेक्ट स्पेसिफिक 1 म्हणून त्यांनी हा डिनोट केला होता. दिस इज फर्स्ट सेक्शन, सब्जेक्ट स्पेसिफिक 1. तर फर्स्ट सेक्शनमध्ये फर्स्ट क्वेश्चन आपण बघूया. फर्स्ट सेक्शनमधला फर्स्ट क्वेश्चन आपल्याला काय म्हणतोय. फर्स्ट सेक्शनमधला फर्स्ट क्वेश्चन आपल्याला म्हणतोय, विच पॉईंट ऑन द टाइम कॉस्ट कर्व रिप्रेझेंट्स द मोस्ट इकॉनॉमिकल प्रोजेक्ट ड्युरेशन. ऑप्शन्स आहे आपल्याला आयडल पॉईंट, क्रॅश पॉईंट, ऑप्टिमम पॉईंट आणि नॉर्मल पॉईंट. ऑप्शन्स पाहून तुम्हाला एक समजतच असेल की हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न प्रोजेक्ट मॅनेजमेंटचा आहे. प्रोजेक्ट मॅनेजमेंटमधला हा प्रश्न आहे. आणि दुसरी गोष्ट, प्रोजेक्ट मॅनेजमेंटमधूनही क्रॅश पॉईंट, नॉर्मल पॉईंट आणि ऑप्टिमम पॉईंटबद्दल बोलतोय. तर आपल्याला ही गोष्ट तर माहिती आहे की 2 कॉस्ट आपण जनरली प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये शिकतो, त्यामध्ये नॉर्मल कॉस्ट आणि क्रॅश कॉस्ट. या 2 कॉस्ट आपण त्यात शिकतोच आहे. क्रॅश कॉस्ट किंवा क्रॅश पॉईंट म्हणजे काय, की इट रिप्रेझेंट्स द मिनिमम प्रोजेक्ट ड्युरेशन. इट रिप्रेझेंट्स द मिनिमम प्रोजेक्ट ड्युरेशन म्हणजे जितकी आपल्याला क्रॅशिंग करता येईल. क्रॅशिंग करणं म्हणजे काय, त्याचं ड्युरेशन कमी करणं. नॉर्मल पॉईंट किंवा नॉर्मल कॉस्ट म्हणजे काय, इट इज अ नॉर्मल कॉस्ट म्हणजे जे आहे आपल्याला रेग्युलर कंडिशन्समध्ये असताना जे आपल्याला कॉस्ट त्याची लागते, किंवा रेग्युलर कंडिशन्समध्ये असताना जे आपण त्याला ड्युरेशन जो लागतो, नॉर्मल ड्युरेशन, तो ड्युरेशन आहे. तर आपल्या सर्वांना हे म्हणजे एक ग्राफ जर तुम्ही प्लॉट केला छोटासा या क्वेश्चनसाठी, या क्वेश्चनमध्ये मला माहिती आहे की 2 प्रकारचे कॉस्ट आपण या क्रॅशिंग करताना घेत असतो. ते म्हणजे एक घेत असतो डायरेक्ट कॉस्ट, टोटल प्रोजेक्ट कॉस्ट, ज्याला आपण म्हणतो की टोटल प्रोजेक्ट कॉस्ट कशाचं कॉम्बिनेशन आहे. टोटल कॉस्ट हे कशाचं कॉम्बिनेशन आहे. टोटल कॉस्ट कॉम्बिनेशन आहे डायरेक्ट कॉस्ट प्लस इनडायरेक्ट कॉस्टचं. कोणत्या खर्च, डायरेक्ट कॉस्ट प्लस इनडायरेक्ट कॉस्ट. या प्रोजेक्टमध्ये म्हणजे या ग्राफमध्ये जेव्हा आपण बघतो, आता एक आहे डायरेक्ट कॉस्ट आणि एक आहे इनडायरेक्ट कॉस्ट. हे 2 व्हेरिएशन्स जे आहे आपल्याला याच्यात दिसतात. तर हे जे व्हेरिएशन आपल्याला इथे दिसून राहिलं डायरेक्ट कॉस्ट आणि इनडायरेक्ट कॉस्टचं, तर याच्यासाठी एक छोटासा ग्राफ प्लॉट केला जातो की व्हॉट इज डायरेक्ट कॉस्ट अँड व्हॉट इज इनडायरेक्ट कॉस्ट. इथं असे कन्सिडर केले जाते की इनडायरेक्ट कॉस्ट जे आहे हे तर एक कॉन्स्टंट आहे, जे की एक स्ट्रेट लाईन व्हेरिएशन आहे, दॅट इज लिनियर व्हेरिएशन. लिनियर व्हेरिएशन अँड दॅट इज इनडायरेक्ट कॉस्ट. दिस इज नथिंग बट अ इनडायरेक्ट कॉस्ट. हेच आपण त्याला कन्सिडर करतो. दुसरं जे म्हणजे आपलं डायरेक्ट कॉस्ट व्हेरिएशन आहे, दिस इज अ डायरेक्ट कॉस्ट व्हेरिएशन, जे आपण डायरेक्ट कॉस्ट व्हेरिएशन कन्सिडर करतो इथं. ठीक आहे, ही डायरेक्ट कॉस्टचं व्हेरिएशन आहे. दिस इज डायरेक्ट कॉस्ट. आणि जे आता आपण दाखवणार आहे, दॅट इज नथिंग बट या दोघांचं कॉम्बिनेशन म्हणून जो आपला एक ग्राफ बनवून झाला,
दॅट दिस इज अ, याला आपण काय म्हणतो, हा टोटल कॉस्टचा आपल्याला टोटल कॉस्ट दिस इज सी. तर आपल्याला विचारलं आहे की मोस्ट इकॉनॉमिकल प्रोजेक्ट ड्युरेशन, द कॉस्ट टाइम कर्व रिप्रेझेंट्स द मोस्ट इकॉनॉमिकल प्रोजेक्ट ड्युरेशन. तर त्याच्यावर कॉस्ट टाइम कर्ववर असणारा पॉईंट सांगितला आपल्याला, जो मोस्ट इकॉनॉमिकल प्रोजेक्ट ड्युरेशनला सांगतो. सो हा जो कॉस्ट टाइम कर्व आहे, यालाच कॉस्ट टाइम कर्व म्हणतात. कॉस्ट टाइम कर्व आहे हा. हा जो काही कॉस्ट टाइम कर्व आपल्याला दिसून राहिला, म्हणजे याच्यावर एक्स ॲक्सिसवर जो आहे, वाय ॲक्सिसवर जे आहे तुम्हाला कॉस्ट दिसेल आणि एक्स ॲक्सिसवर जे आहे हा टाइम दिसेल. सो दिस इज अ कॉस्ट टाइम कर्व. सो हा जो पॉईंट आहे, जनरली हे जे इंटरसेक्शन आहे डायरेक्ट कॉस्ट आणि इनडायरेक्ट कॉस्टचं, इथंच आपल्याला जो आहे हा पॉईंट मिळतो. आणि दॅट पॉईंट, दिस पॉईंट रिप्रेझेंट्स ऑन द टाइम स्केल, दिस रिप्रेझेंट द ऑप्टिमम टाइम. टाइम स्केलवर आहे काय रिप्रेझेंट करते ऑप्टिमम टाइम, आणि या कॉस्ट स्केलवर काय रिप्रेझेंट करते ते ऑप्टिमम कॉस्ट. आणि याच पॉईंटला आपण काय म्हटलं, हा जो पॉईंट आपला दिसून राहिला, याच पॉईंटला आपण म्हणतो ऑप्टिमम पॉईंट. ऑप्टिमम पॉईंट म्हणजे काय, असा पॉईंट जो ऑप्टिमम कॉस्ट आणि ऑप्टिमम टाइम याला रिप्रेझेंट करू राहिला. म्हणजे काय, प्रोजेक्ट ना तर मिनिमम कॉस्टमध्ये कम्प्लीट होत असते, ना तर नॉर्मल कॉस्टमध्ये कम्प्लीट होत. आपल्याला काहीतरी मिड पाथ घ्यावा लागते मोस्ट इकॉनॉमिकल करण्यासाठी, आणि तो मोस्ट इकॉनॉमिकल करण्याचा मिड पाथ आहे ऑप्टिमम. सो याचं जे आन्सर यांनी दिलेलं आहे ते दिलेलं आहे ऑप्टिमम पॉईंट, आणि हे आन्सर करेक्ट आहे. दॅट इज द ऑप्टिमम पॉईंट. हां, सो दिस इज द ऑप्टिमम पॉईंट. हा आहे ऑप्टिमम पॉईंटचा कन्सेप्ट, जो तुम्हाला इथं दिसत असेल. दॅट इज ऑप्टिमम पॉईंटचा कन्सेप्ट. सो ठीक आहे, वळूया आपण नेक्स्ट प्रश्नाकडे. होप करतो मी तुम्हाला समजलं असेल. काही डिफिकल्टी आली तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिलकुल जे आहे कमेंट टाका. मी पुरेपूर प्रयत्न करेन त्याचा आन्सर देण्याचा. बिंदास तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाका. सो वळूया नेक्स्ट क्वेश्चनकडे. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतोय की इन सिव्हिल इंजिनिअरिंग प्रोजेक्टमध्ये द सिलेक्शन ऑफ कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट. नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला काय म्हणतोय की सिव्हिल इंजिनिअरिंग प्रोजेक्टमध्ये की जे कन्स्ट्रक्शन इक्विपमेंटचं आपल्याला सिलेक्शन करायचं आहे, ते मेनली कोणत्या फॅक्टर्सवर डिपेंड करतं. काही फॅक्टर्स दिले आहे इथं, याच्यावर विचारलं आहे की कन्स्ट्रक्शन इक्विपमेंटचं सिलेक्शन कशावर डिपेंड करतं. सो काही वेळा काय होतं, ते क्वेश्चन आपल्याला माहीत नसतो, पण आपल्याला इलिमिनेशन टेक्निकनं याला सॉल्व्ह करायचं असतं. तर आपण याच्यात इलिमिनेशन टेक्निक लावण्याचा प्रयत्न करू. की आपल्याला विचारलं काय, फॅक्टर्स फॉर सिलेक्शन ऑफ कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट. तर ठीक आहे, आपल्याला आन्सर तर यांनी फर्स्ट दिला. आपण फोर्थ पासून स्टार्ट करू की काय होऊ शकतं. लिहिलं काय फोर्थमध्ये की फिक्स्ड परचेस प्राइस, युनिफॉर्म कॅपॅसिटी अँड मिनिमल ऑपरेटर स्किल रिक्वायरमेंट, या सगळ्या गोष्टीवर डिपेंड करते. तिसरं ऑप्शन आहे अपिअरन्स ऑफ इक्विपमेंट, ब्रँड पॉप्युलॅरिटी अँड डेकोरेटिव्ह फीचर. तिसरा आहे पॅसेंजर कम्फर्ट, एंटरटेनमेंट सिस्टम अँड लॉंग डिस्टन्स ट्रॅव्हल इफिशियन्सी. लास्ट आहे टास्क टाईप, साईट कंडिशन अँड कंप्लायन्स विथ द वेट रेग्युलेशन. सो पहा, हे जे दोन ऑप्शन आहे, ऑप्शन नंबर तिसरा आणि चौथा, यात लिहिलं आहे की एंटरटेनमेंट सिस्टम. हां, एंटरटेनमेंट सिस्टीम असली पाहिजे म्हणते त्या इक्विपमेंटमध्ये. तर हे आहे, हे हे जे याचे फॅक्टर दिला, हा फालतू फॅक्टर आहे. हा फॅक्टर यूज नाही शकत कन्स्ट्रक्शन इक्विपमेंटच्या सिलेक्शनमध्ये आपल्याला. तिसऱ्या ऑप्शनमध्ये पण काय लिहिलं आहे रे, की अपिअरन्स ऑफ द इक्विपमेंट आणि डेकोरेटिव्ह फीचर. हा पण जो आहे हा निरर्थक पॉईंट आहे, त्यामुळे हा पण पॉईंट याच्यात येऊ नाही शकत. कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट सिलेक्शनमध्ये आपल्याला डेकोरेटिव्ह फीचर महत्त्वाचं नाही. नंतर काय म्हटलं, आपल्याला राहिला आता ऑप्शन नंबर 1 आणि ऑप्शन नंबर 4 यामधलं कोणतं ऑप्शन घ्यायचं. तर ऑप्शन नंबर 4 मध्ये काय म्हणते की मिनिमम ऑपरेटर स्किल रिक्वायरमेंट आहे म्हणते. मिनिमम ऑपरेटर स्किल रिक्वायरमेंट, आणि यामध्ये काय मिनिमम ऑपरेटर स्किल रिक्वायरमेंट म्हणतो. आणि फिक्स परचेस प्राईस, म्हणजे प्राईजवर डिपेंड करते म्हणते. आणि युनिफॉर्म कॅपॅसिटी, त्याची कॅपॅसिटी किती आहे, आणि मिनिमम ऑपरेटर स्किल रिक्वायरमेंट. देखो आता या स्टेटमेंट कसं आहे, प्राईजवर डिपेंड करते आपलं सिलेक्शन, बरोबर आहे, प्राईजवर डिपेंड करते आपलं सिलेक्शन. बट यामध्ये हे जे ऑप्शन आहे, याच्यात एक 3 लाईन आहे या पहिल्या ऑप्शन चौथ्या ऑप्शनमध्ये. बट यात हे जे ऑप्शन तुम्हाला दिसतंय, या ऑप्शनमध्ये म्हणतोय मिनिमम ऑपरेटर स्किल रिक्वायरमेंट. तर आपल्याला इक्विपमेंट सिलेक्ट करायचं आहे. फर्स्ट ऑफ ऑल इक्विपमेंट जोपर्यंत आपण सिलेक्ट करणार नाही, जोपर्यंत आपण इक्विपमेंट सिलेक्ट करणार नाही, इक्विपमेंट आपल्याला पहिलं सिलेक्ट करायचं आहे. आणि जोपर्यंत आपलं इक्विपमेंटच सिलेक्ट होणार नाही, तोपर्यंत आपण कसं म्हणू शकतो की ऑपरेटर स्किल रिक्वायरमेंट जी आहे ती मिनिमम लागणार आहे. हा म्हणतोय की असं इक्विपमेंट असलं पाहिजे ज्याच्यात ऑपरेटरची स्किल रिक्वायरमेंट मिनिमम असली पाहिजे.
जितकं सॉफिस्टिकेटेड इन्स्ट्रुमेंट असेल, हां, जितकं सॉफिस्टिकेटेड इन्स्ट्रुमेंट असेल तितकं ते सॉफिस्टिकेटेडली काम करेल. हं. तर स्किलची रिक्वायरमेंट तर आहेच ना आपल्याला. मिनिमम स्किलची रिक्वायरमेंट तर लागणार नाही आपल्याला. स्किल्ड पर्सन तर पाहिजेच आपल्याला. कारण की सॉफिस्टिकेटेड इन्स्ट्रुमेंट जर यूज करायचा आहे तर स्किल इज रिक्वायर्ड. स्किल्स आर रिक्वायर्ड. सो हे मिनिमम ऑपरेटर स्किल रिक्वायरमेंट हे जे आहे हे थोडं इथं न येण्यासारखं आहे. आणि तोच पहिला ऑप्शन जो आहे तो खूप जास्त चांगल्या तऱ्हेने याला डिस्क्राईब करतो. कसं की टास्कचा टाईप म्हणजे काय, कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट सिलेक्ट करायचं तर आपल्याला पहिलं हे माहीत पाहिजे की कोणत्या प्रकारचं आपल्याला टास्क जे आहे ते कम्प्लीट करायचं आहे. म्हणजे आपल्याला कॉन्क्रिटिंग करायचं आहे, आपल्याला जे आहे एक्सकॅव्हेशन करायचं आहे. हे टास्क आपल्याला पहिले माहीत असलं पाहिजे की आपल्याला टास्क कोणतं घ्यायचा आहे. त्याच्यानुसार आपण कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट पहिले सिलेक्ट करू. सो टास्क टाईप इज व्हेरी इम्पॉर्टंट. देन व्हॉट इज इम्पॉर्टंट, देन इम्पॉर्टंट इज, देन नंतर आपल्याला काय इम्पॉर्टंट राहील, टास्क टाईप इम्पॉर्टंट झाल्यानंतर नंतर आपल्याला इम्पॉर्टंट हे राहील की साईट कंडिशन काय आहे, साईटवर कंडिशन काय आहे. म्हणजे वॉट आर द साईट कंडिशन. साईट कंडिशन म्हणजे काय की जे आहे साईटवर कंडिशन म्हणजे सॉईल कोणत्या टाईपची आहे, वेदर रिक्वायरमेंट काय आहे, इथलं वेदर काय आहे, आपण कोणत्या वेदरमध्ये जे आहे वर्किंग करतोय, समरमध्ये करतोय, विंटरमध्ये करतोय, सॉईलचा टाईप काय आहे. हो, यानुसार जे आहे त्या साईट कंडिशन्स व्हॅरी होतील. सो त्याच्यावर पण इन्स्ट्रुमेंटचा टाईप जो आहे तो डिपेंड करेल. हां, कारण की कॉम्पॅक्शनमध्ये आपण पण बघत असतो कोर्स ग्रेन सॉईल आणि फाईन ग्रेन सॉईलमध्ये वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट वापरले जातात. सो दीज आर व्हेरियस टाईप ऑफ इन्स्ट्रुमेंट. एक्सकॅव्हेशन करताना पण आपल्याला कोणत्या सॉईलमध्ये एक्सकॅव्हेशन करतो आपण ते महत्त्वाचं आहे. सो हे दोन टाईप तर बिलकुल महत्त्वाचे आहेत. आणि कंप्लायन्स विथ द वेट रेग्युलेशन. कंप्लायन्स विथ द वेट रेग्युलेशन. कंप्लायन्स विथ द वेट रेग्युलेशन म्हणजे काय की एखादं इन्स्ट्रुमेंट जे आहे त्याचं वेट किती आहे. तर जास्त बल्की इन्स्ट्रुमेंट जे आहे यूज करून काही फायदा नाही आहे. जितकं जास्त इन्स्ट्रुमेंट जे आहे हँडी असलं पाहिजे की आपली एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणावर त्याला नेऊ शकलं पाहिजे. सो इन्स्ट्रुमेंट नीड टू बी हँडी. सो हा एक पॉईंट त्यात झाला. म्हणजे यामध्ये तिन्ही पॉईंट जे आहे सॉफिस्टिकेटेडली एक्सप्लेन केले आहे. सो धिस वन, हे जे आन्सर आहे हे बेस्ट आन्सर आहे या क्वेश्चनचं. दॅट इज these are the factors required for construction of these are the factors required for selection of the construction equipment, that is task type, site condition आणि compliance with the weight regulation. सो ऑप्शन नंबर 1 जे आहे हे याचं बेस्ट ऑप्शन आहे. समजलं? ठीक आहे. वळूया आपल्या नेक्स्ट क्वेश्चनकडे. सो आपला नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो रे, नेक्स्ट क्वेश्चन सिम्पल आहे. नेक्स्ट क्वेश्चन म्हणतो की बेरिंग कॅपॅसिटी ऑफ सॉईल जे आहे ते आपण कशी इम्प्रूव्ह करू. द बेरिंग कॅपॅसिटी ऑफ सॉईल कॅन बी इम्प्रूव्ड बाय, कशी इम्प्रूव्ह करू आपण बेरिंग कॅपॅसिटी. ऑप्शन्स काय काय दिले रे की compacting the soil using the reinforcement technique, compacting the soil using reinforcement technique, increase the groundwater level, removing the top soil only, and reducing the foundation depth. बेअरिंग कॅपॅसिटी म्हणजे काय की आपण एखादा फाउंडेशन क्रिएट केला, दिस इज फाउंडेशन, आणि हा आपण जो आहे इथं ग्राउंड लेवल आहे, ते ग्राउंड लेवलच्या अंदर आपण हा सॉईल काही अंदर जे आहे फाउंडेशन जो आहे एका हार्ड स्टार्टावर, इथं जो स्टार्टा आहे हा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. हां, जर इथे हार्ड स्टार्टा असला, जर स्टार्टा हार्ड असला, वी कॅन इझिली रेस्ट द फाउंडेशन ऑन दॅट हार्ड स्टार्टा. म्हणजेच काय, या हार्ड स्टार्टाची बेअरिंग कॅपॅसिटी जी आहे तेवढी जास्त आहे. या हार्ड स्टार्टाची बेअरिंग कॅपॅसिटी तेवढी जास्त आहे. तर ऑप्शन्स काय म्हणतात, ऑप्शन्स बघा. ऑप्शन्स काय म्हणून राहिले, इन्क्रीज द ग्राउंड वॉटर लेवल. आता ग्राउंड वॉटर लेवल जे आहे ते इन्क्रीज करून याचा फायदा होतो का, जर इथं ग्राउंड वॉटर लेवल आहे आणि मी वरपर्यंत इन्क्रीज केली, ग्राउंड वॉटर लेवल इन्क्रीज केली, ग्राउंड वॉटर लेवल इन्क्रीजचं बेअरिंग कॅपॅसिटीवर काही फरक होणार आहे का, इन्क्रीज करण्यामध्ये फरक होणार आहे का, नाही. बिकॉज ग्राउंड वॉटर लेवलनं तर या सॉईलची बेअरिंग कॅपॅसिटी अजून कमी होऊन जाईल. हां, इथं जे सॉईल आहे, इथं जर ग्राउंड वॉटर टेबल आहे, ग्राउंड वॉटर टेबल अजून मी वरपर्यंत नेलं तर या ह्या पूर्ण फाउंडेशनची जी आहे किंवा या पूर्ण सॉईलची जी आहे ती बेअरिंग कॅपॅसिटी अजून जास्त कमी होऊन जाईल. त्यामुळे ग्राउंड वॉटर लेवल इन्क्रीज करणं हा बिलकुल त्यातला ऑप्शन नाही आहे. दुसरं म्हटलं आहे की फाउंडेशन डेप्थ रिड्यूस करणं. नो, फाउंडेशन डेप्थ रिड्यूस करून आपण बेअरिंग कॅपॅसिटी कशी इन्क्रीज करू शकतो, बिलकुल इन्क्रीज नाही करू शकत आपण बेअरिंग कॅपॅसिटी. बिकॉज मी म्हटलं की इथं हार्ड स्टार्टा येऊन राहिला आणि फाउंडेशन जे आहे मी इथं रेस्ट न करता जे आहे, मी जसं आता इथून हार्ड स्टार्टा चालू झाला, इथून हार्ड स्टार्टा चालू झाला होता, तर फाउंडेशन मी इथं रेस्ट न करता मी इथंच रेस्ट केलं. तर इथं तर लूज सॉईल आहे रे. हां, इथं जे आहे तिथं लूज सॉईल आहे ना, मग इथंच जर मी फाउंडेशन रेस्ट केलं तर बेअरिंग कॅपॅसिटी कशी इन्क्रीज होईल. हां,
मी जे आहे फाउंडेशनची डेप्थ जी आहे ते डिक्रीज केली. फाउंडेशनची डेप्थ जी आहे, फाउंडेशन इथं ठेवलं होतं, आता मी डेप्थ त्याची इथं आणली. फाउंडेशनची डेप्थ कमी केली आहे, पण फाउंडेशनची डेप्थ कमी करून जे आहे बेअरिंग कॅपॅसिटी जी आहे ती इन्क्रीज नाही झाली ना. नो, देर इज नॉट इन्क्रीज ऑफ बेअरिंग कॅपॅसिटी. फाउंडेशन डेप्थ रिड्यूस करून बेअरिंग कॅपॅसिटी तुम्ही इन्क्रीजच नाही करू शकत. हां, दुसरं म्हटलं आहे रिमुव्हिंग द टॉप सॉईल ओनली, की फक्त टॉप सॉईललाच रिमूव्ह करून, वरची टॉप सॉईल जी आहे ती रिमूव्ह करून गेल्या बेअरिंग कॅपॅसिटी इन्क्रीज करू शकता. तर टॉप सॉईल रिमूव्ह करणं म्हणजे काय, मोस्ट ऑफ द टाइमला ब्लॅक कॉटन सॉईल जर वरती असेल तर आपण त्याला रिमूव्ह करतो. पण फक्त रिमूव्ह करून जे आहे ते फायदा नाही होत. फक्त रिमूव्ह करून आपल्याला फायदा नाही होत. आपल्याला त्या ब्लॅक कॉटन सॉईलला रिमूव्ह करून जे आहे तिथे आपल्याला दुसरी सॉईल टाकायला लागेल. जसं की आपण सँड किंवा जे आहे ग्रॅव्हलचं कॉम्बिनेशन घेऊन सॉईल टाकू शकतो, सो दॅट त्या ब्लॅक कॉटन सॉईलच्या जागी जे आहे सॉईल अशी सॉईल टाकावी ज्याच्यात एक्सपान्शन सिंकेज होणार. तर ते हे जे कन्सेप्ट झाला हा सॉईल स्टॅबिलायझेशनमध्ये आला. सॉईल स्टॅबिलायझेशनमध्ये हा कन्सेप्ट आला. सो इथं याच्या बेअरिंग कॅपॅसिटीची काही संबंध नाही. इथं बेस्ट ऑप्शन सूट करणारा कोणता आहे, इथं बेस्ट ऑप्शन सूट करणारा आहे ऑप्शन नंबर 1. वाय? ऑप्शन नंबर 1 म्हणजे बेअरिंग कॅपॅसिटी कशी इन्क्रीज होऊ शकते म्हणजे तर कॉम्पॅक्टिंग सॉईल युजिंग रिइन्फोर्समेंट टेक्निक. म्हणजे काय, वी ऑल नो दॅट की कॉम्पॅक्शन करून जे आहे आपण सॉईलला जे आहे हार्डन मासमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करतो. कॉम्पॅक्शन करून आपण काय करतो, डेन्सिटी सॉईलची इन्क्रीज करतो. सॉईलची डेन्सिटी आपण इन्क्रीज करतो आणि मॉइश्चर कंटेंटला ऑप्टिमम मॉइश्चर कंटेंट वाढतो. तर सॉईलची डेन्सिटी जर इन्क्रीज झाली तर जेवढी जास्त डेन्सिटी इन्क्रीज होईल, दॅट इज गॅमा जेवढा जास्त इन्क्रीज होईल तेवढाच आपण जो आहे तेवढीच त्याची बेअरिंग कॅपॅसिटी इन्क्रीज होण्यामध्ये मदत होईल. जेवढा जास्त गॅमा इन्क्रीज होईल तेवढाच त्याची बेअरिंग कॅपॅसिटी इन्क्रीज होण्यामध्ये मदत होईल. सो इथं पण जे ऑप्शन नंबर 1 आहे हे बेस्ट सूट करते की कॉम्पॅक्शन टेक्निकच्या सहाय्याने जे आहे आपण बेअरिंग कॅपॅसिटी सॉईलची इन्क्रीज करू शकतो. हे आपण बेस्ट जे आहे याच्यावरून पण पाहू शकतो की गॅमा जेवढा इन्क्रीज झाला तेवढी बेअरिंग कॅपॅसिटी इन्क्रीज होते. जे टर्झाकीचं आपलं इक्वेशन आहे त्यात गॅमा आपल्याला बिलकुल दिसतो आणि तिथून आपण ते सांगू शकतो. आणि हा डेप्थवाला कन्सेप्ट पण आपण तिथून सांगू शकतो की बिकॉज तिथं सॉईलच्या फाउंडेशनच्या डेप्थला पण त्यानं डिपेंड केला आहे बेअरिंग कॅपॅसिटी. तर तो थोडा डिटेल प्रश्न आहे तो आपण अंतर्गत एक्सप्लेन करू. तर इथं हे ऑप्शन नंबर 1 जे आहे हे बेस्ट सुटेड आहे. नेक्स्ट चालूया ऑप्शन पुढच्या प्रश्नाकडे. तर पुढचा प्रश्न काय म्हणतोय, पुढचा प्रश्न आहे डॅम प्रूफ कोर्स सोबत. पुढचा प्रश्न डॅम प्रूफ कोर्स सोबत आहे की वाय, तो म्हणतोय काय की डॅम प्रूफ कोर्स जो आहे तो बिल्डिंगमध्ये का इम्पॉर्टंट आहे प्रोव्हाइड करणं. वाय इट इज इम्पॉर्टंट टू प्रोव्हाइड द डॅम प्रूफ कोर्स. पहिले सर्वात पहिले आपण जर बघितलं की आपण एक हार्ड स्टार्टा इथं ठेवलं, इथं आपलं फाउंडेशन जे आहे अंदर टाकलं आपण बिल्डिंगचं या सॉईलमधून, हे ग्राउंड लेवल आहे. या ग्राउंड लेवलच्या वरती आपण कन्स्ट्रक्शनमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बेसिक रिक्वायरमेंट आहे की ग्राउंड लेवलच्या वरती आपण एक प्लिंथ बनवतो. दिस इज काय रे, हे प्लिंथ आहे, हे प्लिंथ लेवल म्हणू शकतो आपण. आणि या प्लिंथ लेवलच्या वरच इथं जे आहे हे डीपीसी प्रोव्हाइड केलं जाते ऑल अराउंड. ऑल अराउंड जो आहे हा डीपीसी प्रोव्हाइड केला जाते इथं प्लिंथ लेवलच्या वर. या प्लिंथ लेवलच्या वर इथं डीपीसी प्रोव्हाइड केलं जाते आणि इथून आपला जे आहे हे स्ट्रक्चर स्टार्ट होतं. दिस इज स्टार्टेड द स्ट्रक्चर. म्हणतोय काय डीपीसी का प्रोव्हाइड करायचं आहे, तर बिकॉज इट प्रोव्हाइड्स थर्मल इन्सुलेशन टू द फ्लोअर. इट प्रिव्हेंट्स द अपवर्ड मुवमेंट ऑफ द मॉइश्चर इन टू द वॉल्स. इथून द वॉल्स स्टार्ट होणार आहे आपलं, त्या वॉल्स इथून स्टार्ट होणार आहे आपल्या इथून हे प्लिंथ लेवलवर डीपीसी झाल्यानंतर इथून आपण वॉल स्टार्ट करणार आहे म्हणजे आपलं स्ट्रक्चर स्टार्ट होणार. तिसरं म्हणतो आहे की रिड्यूसेस द स्ट्रक्चरल लोड ऑन द फाउंडेशन. आणि चौथं म्हणतोय इन्क्रीज रेजिस्टन्स टू अर्थक्वेक. आता बघा, हे जे ऑप्शन नंबर 3 आणि ऑप्शन नंबर 4 आहे हे ऑप्शन तर बिलकुल त्याचं हे नाही आहे. बिकॉज हे काय म्हणतोय की स्ट्रक्चरल लोड फाउंडेशनवर येणारा कमी करतो. म्हणजे हा डीपीसीचा बिलकुल पर्पज आहेच नाही की स्ट्रक्चरल लोड कमी करणे. दुसरं की इट इन्क्रीजेस द रेजिस्टन्स टू अर्थक्वेक. नो, अर्थक्वेक रेजिस्टन्स करणं पण त्याचं काम नाही आहे. डॅम्प प्रूफ कोर्सच्या नावातच काय सांगताय, डॅम्प. डॅम्प मीन्स काय, इट इट रिलेटेड टू मॉइश्चर हे सजेस्ट करतो इथं. सो फर्स्ट अँड सेकंड ऑप्शनमध्ये थोडं होऊ शकते की इट प्रोव्हाइड्स अ थर्मल इन्सुलेशन टू द फ्लोअर. हे डॅम प्रूफ कोर्सचा सेकंडरी पर्पजमध्ये आपण म्हणू शकतो की डॅम प्रूफ कोर्स जो आहे थर्मल इन्सुलेशन देते. म्हणजे थर्मल इन्सुलेशन डॅम प्रूफ कोर्स देते, बट इट इज अ सेकंडरी. इट इज नॉट अ प्रायमरी फंक्शन. हां, मेन फंक्शन नाही आहे त्याचं. किंवा
थर्मल इन्सुलेशन जो आहे तो परफेक्टली पण देत नाही, थोड्याफार प्रमाणात आपण म्हणू शकतो की थर्मल इन्सुलेशन देण्यासाठी यूज होऊ शकतो. बट बेस्ट सुटेड ऑप्शन इथं काय आहे रे, की त्याच्या नावातूनच सांगतोय की हे अपवर्ड मुवमेंट जी आहे मॉइश्चरची इन टू द सॉइल हे प्रिव्हेंट करते. की जे आपण हे प्लिंथ लेवल इथं देतोय, इथं आपलं ग्राउंड लेवल आहे, ग्राउंड लेवलच्या कॉन्टॅक्टमध्ये कधीही मॉइश्चर कंटेंट येऊ शकते. जे ग्राउंड वॉटर लेवल आहे इथून प्लिंथ लेवल आहे, तर ह्या प्लिंथ लेवलमध्ये जे आपण कॉम्पॅक्टिंग मटेरियल भरणार आहे, ग्रॅव्हल किंवा सँड आपण भरतो, तर याच्यातून जे हे वॉटर इनग्रेस होतोय किंवा होऊ शकते, याच्यातून वॉटर इनग्रेस बिलकुल होऊ शकते, किंवा याच्यात की मटेरियल आपण असं दिलं नाही. तो हा जो वॉटर इनग्रेस आहे, हा वॉटर इनग्रेस या वरच्या सुपरस्ट्रक्चरमध्ये नाही गेला पाहिजे, म्हणून आपण इथं जे आहे एक रेजिस्टिव्ह मटेरियल प्रोव्हाइड करतो त्या मुवमेंटला, आणि दॅट रेजिस्टिव्ह मटेरियल इज कॉल्ड ॲज डॅम प्रूफ कोर्स. ऑप्शन नंबर 2 इज द बेस्ट सुटेड, दॅट इज अपवर्ड मुवमेंट प्रिव्हेन्शन. सो दॅट इज द पर्पज ऑफ डॅम प्रूफ कोर्स. सो वळूया आपण आपल्या नेक्स्ट क्वेश्चनकडे. सो आपला नेक्स्ट क्वेश्चन पण काय म्हणतो रे, या पेपरमध्ये बघायचं जर झालं तर माझ्या अनालिसिसनुसार या पेपरमध्ये प्रोजेक्ट मॅनेजमेंटवर खूप जास्त फोकस करण्यात आला आहे. न्यूमरिकल्स या पेपरमध्ये जे आहेत हे नाहीच्या प्रमाणातच आपण म्हणू शकतो. प्रोजेक्ट मॅनेजमेंट व्हेरी जास्त फोकस केला आहे, व्हेरी इम्पॉर्टंट प्रोजेक्ट मॅनेजमेंट. पुढच्या जेईच्या महानगरपालिका जेई एक्झाममध्ये जसं छत्रपती संभाजीनगर, हां छत्रपती संभाजीनगरची जी आहे ही परीक्षा येणारच आहे. हां तर छत्रपती संभाजीनगरची जी एक्झाम आहे, हे छत्रपती संभाजीनगरच्या एक्झाममध्ये ही व्हेरी इम्पॉर्टंट आहे हा सब्जेक्ट, प्रोजेक्ट मॅनेजमेंट बिलकुल. या प्रोजेक्ट मॅनेजमेंटवर पण आपण एक तुमच्या डिमांड असेल तर आपण प्रोजेक्ट मॅनेजमेंटवर पण एक जे आहे क्वेश्चन सिरीज चालू इम्पॉर्टंट कोणते क्वेश्चन आहेत त्यातले. तर प्रोजेक्ट मॅनेजमेंटवर खूप जास्त भर दिला आहे या पेपरमध्ये, खूपच जास्त. व्हेरी इम्पॉर्टंट प्रोजेक्ट मॅनेजमेंट, खूप जास्त भर दिला आहे प्रोजेक्ट मॅनेजमेंटवर या पेपरमध्ये. तर त्याच्याबद्दल पण आपण डिस्कस करण्याचा प्रयत्न करू की प्रोजेक्ट मॅनेजमेंट जे आहे त्याच्यावर जो भर दिला आहे, त्याच्यावर प्रोजेक्ट मॅनेजमेंट काय काय घेतलं आहे त्याच्यात प्रोजेक्ट मॅनेजमेंट करायला. तर हा तो प्रोजेक्ट मॅनेजमेंटचा प्रश्न होता. तर याच प्रश्नाकडे आपण वळूया आपण या प्रश्नाकडे, की हा प्रश्न काय आहे. प्रश्नाला आपल्याला काय म्हणतोय की इन द टाइम कॉस्ट ट्रेड ऑफ अनालिसिस, टाइम कॉस्ट अनालिसिस जरी म्हटलं आपण सिम्पल वेमध्ये की टाइम कॉस्ट अनालिसिस म्हणतोय, हाऊ इज द ऑप्टिमम प्रोजेक्ट ड्युरेशन टिपिकली डिटरमाइन. बघा मी तुम्हाला मगाशीच सांगितलं होतं की ऑप्टिमम प्रोजेक्ट ड्युरेशन कसा डिटरमाइन केला होता आपण रे. हो मगाशीच सांगितलं होतं मी. काय सांगितलं आहे ऑप्शनमध्ये, वेन द इनडायरेक्ट कॉस्ट इज मॅक्सिमम अँड द डायरेक्ट कॉस्ट इज मिनिमम म्हणतो. नंतर म्हणतो नंबर ऑफ ॲक्टिव्हिटीज ऑन द क्रिटिकल पाथ इज मॅक्सिमम म्हणतोय. नंतर म्हणतोय टाइम कॉस्ट वेन द टोटल कॉस्ट इज मिनिमम विदाउट रिगार्ड टू टाइम. आणि नंतर म्हणतो वेन द सम ऑफ डायरेक्ट अँड इनडायरेक्ट कॉस्ट इज ॲट द लोएस्ट. डायरेक्ट अँड इनडायरेक्ट कॉस्ट इज सम जे आहे ते लोएस्टमध्ये असेल. तर मग मी तुम्हाला हे बघा, हे मगाशीच मी तुम्हाला सांगितलं होतं. काय सांगितलं होतं रे मगाशी, की हा डायरेक्ट कॉस्टचा ग्राफ आहे. हे मी याच्यासाठी एक्सप्लेन केलं होतं. हे इनडायरेक्ट कॉस्टचा ग्राफ आहे आणि हा डायरेक्ट कॉस्टचा ग्राफ आहे. तर मी तुम्हाला काय सांगितलं होतं की हे जे याचं इंटरसेक्शन बनून राहिलं, इथून जो आपण हा ग्राफ प्लॉट करून राहिलो, त्याच्यानंतर या इंटरसेक्शनवर जो आपण हा पॉईंट दाखवून राहिलो, जनरली तो इंटरसेक्शनवरच येतो, आणि तो पॉईंट जो इथे येऊन राहिला या कर्ववर, दॅट इज ऑप्टिमम पॉईंट. आणि त्या ऑप्टिमम पॉईंटला जे रिगार्ड करून राहिले दॅट इज ऑप्टिमम कॉस्ट. आणि हा ऑप्टिमम प्रोजेक्ट ड्युरेशन. इथं काय झालं, ऑप्टिमम ड्युरेशन, आणि ही काय झाली, ही ऑप्टिमम कॉस्ट. सो हा काय म्हणणार की ऑप्टिमम प्रोजेक्ट ड्युरेशन तुम्ही कसे डिटरमाइन करू. स्टेटमेंटमध्ये म्हटलं होतं की नंबर ऑफ ॲक्टिव्हिटीज ऑन द क्रिटिकल पाथ इज मॅक्सिमम. इथे एकदम रॉंग आहे, बिकॉज नंबर ऑफ ॲक्टिव्हिटीजबद्दल इथं कुठं कन्सर्नच नाही घेतला आहे आपण, की नंबर ऑफ ॲक्टिव्हिटीज क्रिटिकल पाथवर मॅक्सिमम आहे किंवा काही आहे, हा कन्सर्न घेतलाच नाही. दुसरं म्हणजे टोटल कॉस्ट जे आहे ते टोटल कॉस्टचाच ग्राफ आहे. टोटल कॉस्ट मिनिमम आहे विथ रिगार्ड टू टाईम. मिनिमम आहे ठीक आहे, बट विदाउट रिगार्ड टू टाईम असं तर होऊच नाही शकत. टाईमच विचारला आहे आपल्याला इथं. ऑप्टिमम प्रोजेक्ट ड्युरेशन, टोटल कॉस्टचा टाईमसोबत काही संबंध नाही येऊ शकत, असं होऊच नाही शकत. त्याच्यामुळे ते पण गेलं. मग काय म्हणतं रे, की इनडायरेक्ट कॉस्ट इज मॅक्सिमम अँड डायरेक्ट कॉस्ट इज मिनिमम. इनडायरेक्ट कॉस्ट जे आहे, इनडायरेक्ट कॉस्ट जे आहे मॅक्सिमम असली पाहिजे, म्हणजे डायरेक्ट कॉस्ट मिनिमम असली पाहिजे. डायरेक्ट कॉस्ट ठीक आहे आपण मिनिमम म्हटलं आहे, बट इनडायरेक्ट कॉस्ट जे आहे ते तुम्ही मॅक्सिमम म्हणताय.
नो, दॅट इज नॉट द राईट. बिकॉज आपण काय म्हटलं आहे, ऑप्टिमम म्हणजे काय, ऑप्टिमम म्हणजे काय की मॅक्सिमम किंवा मिनिमम असं नसलं पाहिजे. आपल्याला मीन पाथ घ्यायचा आहे, आपल्याला मीन पाथ घ्यायचा आहे. सो म्हणूनच आपण काय म्हटलं की या दोन पॉईंटच्या इंटरसेक्शनवर जनरली काय येते की नातं हे मॅक्सिमम आहे, नातं हे मिनिमम आहे. त्याच्या इंटरसेक्शनवर जनरली आपल्याला हा जो ऑप्टिमम ड्युरेशन आहे ऑब्झर्व. म्हणून हा जो फोर्थ ऑप्शन आहे इथं जो म्हणून राहिला, फोर्थ ऑप्शन, ऑप्शन नंबर 4, इवन द सम ऑफ डायरेक्ट अँड इनडायरेक्ट कॉस्ट इज लिस्ट. म्हणजे काय की हे जे इनडायरेक्ट कॉस्ट आहे आणि हे जे डायरेक्ट कॉस्ट आपल्याला दिसतं, या दोघीचं जे हे इंटरसेक्शन आहे, जिथं हे सम होत आहे, जिथं हे दोन्ही कॉस्ट जे आहे मिळत आहे, जिथं आपण डायरेक्ट कॉस्ट प्लस इनडायरेक्ट कॉस्टचे समेशन घेऊन राहिलो, हे समेशन जे आहे, हे समेशन, हे समेशन जे आहे, हे समेशन जे आहे हे मिनिमम असली पाहिजे. तर बघा ना, हे समेशन जिथं येतंय, जिथं हे समेशन येतंय, तिथं आपल्याला पॉईंट काय दिसतोय, तिथं आपल्याला मिनिमम पॉईंट दिसतोय. या कर्वचा, हा कर्वचा जो लोएस्ट पॉईंट आहे हाच आपल्याला दिसतोय या सम टोटलवर. सो दॅट लोएस्ट पॉईंट इज ओनली रिप्रेझेंट द ऑप्टिमम ड्युरेशन. सो म्हणून इथं ऑप्शन नंबर 4 जे आहे बेस्ट सुटेड करते की इट इज द सम ऑफ डायरेक्ट अँड इनडायरेक्ट कॉस्ट वेन इट इज ॲट द लोएस्ट. सो दॅट इज द ऑप्टिमम प्रोजेक्ट ड्युरेशन. सो इथं प्रोजेक्ट मॅनेजमेंटचे खरंच खूप चांगले प्रश्न विचारलेले आहेत आणि थोडे डीपमध्ये जाऊन प्रश्न त्यांनी विचारले प्रोजेक्ट मॅनेजमेंटचे. थोडे डीपमध्ये जाऊन प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला त्यांनी प्रोजेक्ट मॅनेजमेंटचा. तर वळूया आपण आपल्या नेक्स्ट क्वेश्चनकडे. मेन प्रिन्सिपल, व्हॉट इज द मेन वर्किंग प्रिन्सिपल ऑफ व्हायब्रेटरी रोलर किंवा व्हायब्रेटरी कॉम्पॅक्टर. सॉरी, व्हायब्रेटरी कॉम्पॅक्टरचा मेन प्रिन्सिपल काय आहे म्हणजे, व्हॉट इज द मेन प्रिन्सिपल ऑफ व्हायब्रेटरी कॉम्पॅक्टर. सो व्हायब्रेटरी कॉम्पॅक्टरचा मेन प्रिन्सिपल ऑप्शन्स काय आहेत, यूज ऑफ इम्पॅक्ट अँड व्हायब्रेशन टू रिएंज द पार्टिकल, रिमूव्ह द वॉटर कंटेंट फ्रॉम द सॉइल, अप्लाय द स्टॅटिक प्रेशर टू सेटल द पार्टिकल अँड हीट सॉइल टू इम्प्रूव्ह डेन्सिटी. देखो व्हायब्रेटरी रोलर म्हणजे काय, व्हायब्रेटरी रोलर म्हणजे काय, इट प्रोव्हाइड्स अ व्हायब्रेशन प्लस लोड. लोड आणि व्हायब्रेशनचं कॉम्बिनेशन देते, स्टॅटिक लोड देते आणि व्हायब्रेशन पण देते. ठीक आहे. सो इथं काय म्हटलं आहे की वॉटर कंटेंट रिमूव्ह करणं हा त्याचा मेन वर्किंग प्रिन्सिपल आहे. म्हणतो वॉटर कंटेंट रिमूव्ह करणं हे वर्किंग प्रिन्सिपल कसं होऊ शकतं. वर्किंग प्रिन्सिपल म्हणजे काय की तू वर्क कशाप्रमाणे करू राहिला. वॉटर कंटेंट रिमूव्ह करणे हा त्याचा वर्किंग प्रिन्सिपल नाही. दुसरं सॉइलने हीट करणे, डेन्सिटी इम्प्रूव्ह करणे. डेन्सिटी इम्प्रूव्ह करतोय तो, इम्प्रूव्ह डेन्सिटी, डेन्सिटी हा वाढवतोयच, बट सॉइलने हीट करून डेन्सिटी नाही वाढवतोय तो. ठीक आहे. नंतर काय म्हणतो रे, स्टॅटिक प्रेशर अप्लाय करणार म्हणजे पार्टिकलला सेटल करण्यासाठी, टू सेटल द पार्टिकल. ठीक आहे, स्टॅटिक प्रेशर तर अप्लाय करतोय, पण याच्यापेक्षाही बेस्ट ऑप्शन कोणतं सूट होऊ शकते. पहिल्या ऑप्शनमध्ये बघा की यूज इम्पॅक्ट अँड व्हायब्रेशन टू रिअरेंज द पार्टिकल. काय म्हणतोय, इम्पॅक्ट आणि व्हायब्रेशनचा यूज करा म्हणते. आपण काय म्हटलं, व्हायब्रेटरी रोलर म्हणजे काय, व्हायब्रेशन्स प्लस स्टॅटिक लोड, दॅट इज काय इम्पॅक्ट. व्हायब्रेशन्स प्लस स्टॅटिक लोड म्हणजे इम्पॅक्ट आणि व्हायब्रेशन या दोघीचं कॉम्बिनेशन करतोय तो आणि पार्टिकलला रिअरेंज करतोय. इथं काय म्हणतोय, फक्त स्टॅटिक प्रेशर अप्लाय करतोय, पार्टिकलला सेटल करतोय. नो, जर इथं म्हटलं असतं की भाई स्मूथ, हां स्मूथ व्हील रोलर, स्मूथ व्हील रोलर म्हटलं असतं इथं, स्मूथ व्हील रोलर म्हटलं असतं तर मी हे ऑप्शन म्हटलं असतं की हा स्टॅटिक लोड जे आहे किंवा स्टॅटिक प्रेशर अप्लाय करायला पार्टिकलला सेटल करेल. बट इथे आपल्याला काय म्हटलं रे, व्हायब्रेटरी रोलर म्हटलं. आणि व्हायब्रेटरी रोलर हे व्हायब्रेशन किंवा स्टॅटिक लोड ऑर इम्पॅक्ट जे आहे याचं कॉम्बिनेशन करते, म्हणून यूज ऑफ इम्पॅक्ट. म्हणून इथं जे ऑप्शन नंबर 1 आहे बेस्ट सुटेड आहे, दॅट इज यूज ऑफ इम्पॅक्ट अँड व्हायब्रेशन टू रिअरेंज द पार्टिकल. व्हायब्रेशन प्लस इम्पॅक्टचा यूज करते व्हायब्रेटरी रोलर टू रिअरेंज द पार्टिकल. सो वळूया नेक्स्ट क्वेश्चनकडे. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो रे, सगळे यामध्ये तुम्हाला दिसतं की सगळे प्रश्न जे आहे प्रोजेक्ट मॅनेजमेंटवरच आहे खूप जास्त. आता हा प्रश्न जो विचारला आहे हा कॉन्ट्रॅक्ट्स अँड टेंडर टॉपिकमधून विचारला आहे. कॉन्ट्रॅक्ट प्लस टेंडर या टॉपिकमधून हा प्रश्न विचारला. सो वळूया या प्रश्नाकडे. हे प्रश्न विचारला आहे, प्रश्न काय म्हणतो, इव्हन अ डिस्प्यूट अरायझेस ड्युरिंग कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्ट. म्हणजे कॉन्ट्रॅक्ट आपण घेतला, जेव्हा त्याच्यात डिस्प्यूट अराईज झाला म्हणते, वेन अ डिस्प्यूट इज अराईज अँड इज रेफर फॉर आर्बिट्रेशन.
व्हॉट डज द आर्बिट्रेटर प्रायमरीली रिले टू मेक द डिसिजन. बघा, क्वेश्चन समजला नसेल तर मी समजून घेतो. समजून असं देतो की आपण एक एक डिपार्टमेंट म्हणून जे आहे आपण एक वर्क काढलं आणि त्या वर्कचं जे आहे आपण टेंडर केलं. टेंडर केल्यानंतर कोणतरी त्यात बीड लावली आणि बीड लावल्यानंतर काय केलं आपण की एक कोणता तरी कॉन्ट्रॅक्टर जो आहे ज्यानं लोएस्ट बीड लावलं कॉन्ट्रॅक्टर ज्यानं लोएस्ट बीड लावलं त्याला आपण हे टेंडर अवॉर्ड केलं. टेंडर अवॉर्ड केल्यानंतर काय झालं रे? टेंडर अवॉर्ड केल्यानंतर डिपार्टमेंट जे आहे त्याच्यासोबत एक ॲग्रीमेंट बनवते. अँड दॅट ॲग्रीमेंट इज कॉल्ड ॲज द कॉन्ट्रॅक्ट ॲग्रीमेंट. म्हणजे काय? दोघं जण पण एका कॉन्ट्रॅक्टमध्ये म्हणजेच एका फिक्स टाइम पिरियडमध्ये हे काम करायचं आहे विथ अ लॉफुल मीन्स. हे सर्वात महत्त्वाचं की ज्याला लॉच बाउंडिंग असते. विथ अ लॉफुल मीन्स जे आहे आपण एका ॲग्रीमेंटमध्ये जातो ज्याला आपण कॉन्ट्रॅक्ट म्हणतो. ज्याला काय म्हणतो रे आपण? ज्याला आपण कॉन्ट्रॅक्ट म्हणतो, जे आपण ॲग्रीमेंटमध्ये जातो एका, दॅट इज कॉल्ड कॉन्ट्रॅक्ट. सो आपण काय म्हटलेलं आहे की आपल्याला जे आहे हे टेंडर करायचं आहे. टेंडर केलं, कॉन्ट्रॅक्ट केलं. आता काय झालं की कॉन्ट्रॅक्टमध्ये कधी कधी काय होते, कॉन्ट्रॅक्ट केल्यानंतर की डिस्प्यूट्स येतात. म्हणजे डिस्प्यूट म्हणजे काय की कॉन्ट्रॅक्टर जे आहे तो खूप साऱ्या वेळा मधातून काम सोडून चालला जातो, किंवा कॉन्ट्रॅक्टर जे आहे ते काम करण्यासाठी मनाई करतो, किंवा कॉन्ट्रॅक्टर काहीतरी दुसऱ्या डिमांड करतो, किंवा वेळेत जो आहे ते कामच कंप्लीट नाही करत. मग हे डिस्प्यूट क्रिएट होतात त्याच्यात. मग डिस्प्यूट क्रिएट झाल्यावर काय होते की म्हणजे याला लॉफुल मीन्स आहेत. या कॉन्ट्रॅक्टला जे आहे लॉफुल मीन्स आहे. मग डिस्प्यूट क्रिएट झाल्यानंतर ही या केसेस अशा ज्या आहे जनरली कोर्टमध्ये जातात. मग कोर्टमध्ये झाल्यानंतर काय होते की एक दोन्ही पार्टीची सेटलमेंट करण्यासाठी एक आर्बिट्रेशन केलं जाते. दोन्ही पार्टीची सेटलमेंट करण्यासाठी एक आर्बिट्रेशन केलं जातं. म्हणजे सेटलमेंट. आर्बिट्रेशन मीन्स नथिंग बट काय? इट इज अ सेटलमेंट. हे एक सेटलमेंट आहे. आर्बिट्रेशन मीन्स नथिंग बट अ सेटलमेंट. हे सेटलमेंट आहे आर्बिट्रेशन म्हणजे, दुसरं काही. तो हा जो आर्बिट्रेशन करण्यासाठी एक व्यक्ती, वन पर्सन, एक पर्सन अपॉइंट जो केला गेला, जो पर्सन अपॉइंट केला जातो हे आर्बिट्रेशन करण्यासाठी, याला काय म्हणतात रे? याला म्हणतात आर्बिट्रेटर. हे जे इथे दिलं आहे ना, हा जो पर्सन अपॉइंट केला जातो याला म्हणतात आर्बिट्रेटर. दॅट पर्सन वी कॉल्ड इट ॲज आर्बिट्रेटर. त्याला म्हणतो आर्बिट्रेटर आपण. आर्बिट्रेटर, दॅट इज कॉल्ड आर्बिट्रेटर. म्हणजे एक व्यक्ती जो हे डिस्प्यूट सेटल करण्यासाठी दिला जातो, दॅट इज आर्बिट्रेशन. हे आर्बिट्रेशन करण्यासाठी एक व्यक्ती दिला जातो, दॅट इज कॉल्ड आर्बिट्रेटर. सो हा काय म्हणतो रे की जर डिस्प्यूट आला, रेफर टू आर्बिट्रेशन केलं, आर्बिट्रेटर आला, आर्बिट्रेटरला डिसिजन घ्यायचा आहे, तर तो प्रायमरीली कोणत्या फॅक्टरवर जो आहे तो रिलाय करून आर्बिट्रेटर डिसिजन घेण्यासाठी. फॅक्टर काय दिले आहे? साईट इंजिनियर्स ओपिनियन ऑन द वर्कमॅनशिप. म्हणजे त्याला डिसिजन घ्यायचं असते की बा काय झालं एक्झॅक्टली, हे करण्यासाठी तो साईट इंजिनियरचं ओपिनियन घेईन म्हणते. दुसरं म्हणून राहिला की तो प्रोग्रेस रिपोर्ट पाहिजे म्हणते, जे कॉन्ट्रॅक्टरनं दिलेली आहे, कॉन्ट्रॅक्टरने दिलेली प्रोग्रेस रिपोर्ट पाहिजे. तिसरं म्हणणं आहे की वर्बल इन्स्ट्रक्शन इशूड बाय प्रोजेक्ट एक्झिक्युशन. म्हणजे प्रोजेक्ट एक्झिक्युशन करण्यासाठी ज्या वर्बल इन्स्ट्रक्शन दिल्या होत्या त्याच्यावर तो रिलाय करून म्हणते. आणि तिसरं रिलाय करून म्हणते तो टर्म्स अँड कंडिशन्स स्टेटेड इन रिटर्न कॉन्ट्रॅक्ट. तर बघा, मी तुम्हाला थोडं एक्सप्लेन करून सांगतो. इथं थोडं खाली एक्सप्लेन करू आपण. बघा, इथं काय म्हटलं आहे की साईट इंजिनियरचा रिक्वायरमेंट, फक्त साईट इंजिनियर. साईट इंजिनियर कोण झाला रे? साईट इंजिनियर हा डिपार्टमेंटचा माणूस झाला. दुसरं म्हटलं आहे कॉन्ट्रॅक्टरच्या प्रोग्रेस रिपोर्टवर रिलाय करणं, कॉन्ट्रॅक्टर रिपोर्ट. तर कॉन्ट्रॅक्टर रिपोर्ट जो आहे हा तर पण एक कॉन्ट्रॅक्टरचा जो आहे तो पार्ट झाला. तिसरं म्हटलं आहे की तो वर्बल इन्स्ट्रक्शनवर रिलाय करणं, वर्बल इन्स्ट्रक्शन. तर मी तुम्हाला मगाशीच सांगितलं होतं की याला एक लॉफुल बाइंडिंग असते. दिस इज लॉफुल बाइंडिंग. आणि लॉफुल बाइंडिंगमध्ये फक्त डॉक्युमेंट्स जे आहेत ते काम करतात. कुठंही इथं वर्बल इन्स्ट्रक्शनला काहीच जे आहे ते थारा नसतो. दुसरं म्हटलं आहे की त्याला एक अनबाइंडिंग म्हणजे
अनबाइंडिंग डिसिजन त्याला द्यायचं असते, म्हणजे जे दोन्ही पार्टी, म्हणजे असं दिसलं नाही पाहिजे की कोणत्या एका पार्टीकडे तो झुकाव आहे. त्याला अनबाइंडिंग डिसिजन द्यायचा आहे. तर अनबाइंडिंग डिसिजन देण्यासाठी ना तर तो डिपार्टमेंटच्या याच्यावर काम करण, ना तर तो कॉन्ट्रॅक्टरच्या याच्यावर काम करण. त्याच्यासाठीच एक ॲग्रीमेंट बनवलं होतं. दॅट इज ॲग्रीमेंट, कॉन्ट्रॅक्ट ॲग्रीमेंट. त्या कॉन्ट्रॅक्ट ॲग्रीमेंटमध्ये काही टर्म्स अँड कंडिशन्स असतात. हो, टर्म्स अँड कंडिशन्स, की कॉन्ट्रॅक्टरनं हे केलं पाहिजे, डिपार्टमेंटनं ते केलं पाहिजे, या सगळ्या टर्म्स अँड कंडिशन्स त्यात मेन्शन केले असतात की काय केल्यावर काय होते. तर या टर्म्स अँड कंडिशन्स ज्याच्यावर हे दोन्ही लोक, जे कॉन्ट्रॅक्टर प्लस डिपार्टमेंट, हे दोन्हीही लोक जे आहे, जी ॲग्री झाले होते ज्या टर्म्स अँड कंडिशनवर, हे दोन्हीही लोक ॲग्री झाले होते या टर्म्स अँड कंडिशनवर. तर हे दोन्हीही लोक जे ॲग्री झाले या टर्म्स अँड कंडिशनवर, या टर्म्स अँड कंडिशनकडे जो आहे तो आर्बिट्रेटर जो आहे तो आपला सर्वात जास्त फोकस देते. ह्या दोन्ही ज्या टर्म्स अँड कंडिशनवर हे कॉन्ट्रॅक्टर आणि जो डिपार्टमेंट जे आहे ते इनिशियली ॲग्री झाले होते. आणि याला काय आहे, हे जे कॉन्ट्रॅक्ट ॲग्रीमेंट किंवा हे जे टर्म्स अँड कंडिशन्स तुम्ही बनवला, याला एक लॉफुल कन्सिडरेशन आहे. तर याच टर्म्स अँड कंडिशन्सच्या बेसिसवर जो आहे तो आर्बिट्रेशन आपलं डिसिजन देईल. सो ऑप्शन नंबर 4 जे आहे हे इथं बेस्ट सुटेड आन्सर आहे. आय होप तुम्हाला ही सर्व प्रोसेस जी आहे लक्षात आली असेल. आपली जी काही प्रोसेस आहे तुम्हाला लक्षात आलीच असेल की काय प्रोसेस मी तुम्हाला पूर्णतः सांगितली होती. सो वळूया आपल्या नेक्स्ट क्वेश्चनकडे. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो आहे, व्हॉट इज द पर्पज ऑफ द टेल गेट ऑन द डम्प ट्रक. टेल गेटचा पर्पज काय डम्प ट्रकमध्ये. तर हा क्वेश्चन जो आहे हा जवळपास कोणाला माहीत नसणारा क्वेश्चन आहे. तर अशा क्वेश्चन्समध्ये मी तुम्हाला नेहमी सांगितलं इलिमिनेशन टेक्निकचा वापर करायचा आपण. डम्प ट्रक तर आपल्याला माहीत आहे. डम्प ट्रक म्हणजे काय, डम्पिंग करण्यासाठी, एक मटेरियलचं डम्पिंग करण्यासाठी आपण वापर करू शकतो. ऑप्शन काय म्हणतो, प्रोव्हाइड ॲडिशनल ब्रेकिंग पॉवर. टेलगेट प्रोव्हाइड ॲडिशनल ब्रेकिंग पॉवर. दुसरं म्हणतं कंट्रोल द फ्लो ऑफ मटेरियल्स ड्युरिंग अनलोडिंग. तिसरं म्हणतं प्रोव्हाइडिंग हायड्रॉलिक फेल्युअर. तिसरं म्हणतं फ्युएल इफिशियन्सी. देखो, डम्प ट्रक काय सांगतोय की हा डम्प ट्रक माहिती आहे डम्पिंग करण्यासाठी आपल्याला यूज करतो. आणि तो जो शब्द आहे टेलगेट, तो आपल्याला काय सांगतोय, टेलगेट म्हणजे टेल प्लस गेट, म्हणजे हे एक गेट आहे जे टेल साईडला म्हणजेच मागच्या साईडला प्रोव्हाइड केलं जाते डम्प ट्रकचं. सो इथं आपल्याला हा म्हणतोय की ब्रेकिंग पॉवर प्रोव्हाइड करते. सो नो, दॅट इज ॲब्सोल्युटली इनकरेक्ट स्टेटमेंट की हा ब्रेकिंग पॉवर प्रोव्हाइड करते. या ब्रेकिंग पॉवरशी काही संबंध नाही. हायड्रॉलिक फेल्युअर कुठं होणार आहे इथं, इथं हायड्रॉलिक फेल्युअरचा काही संबंधच नाही आहे. बिकॉज हा ड्रम ट्रक तर इलेक्ट्रिक मोटरवर चालून राहिला. हायड्रॉलिक पॉवर कुठं आहे इथे. फ्युएल इफिशियन्सी इन्क्रीज करणं, नो, दिस इज नॉट द आन्सर. फ्युएल इफिशियन्सीसोबत काही संबंध नाही. याच्या नावातूनच हा सांगतोय की हा मटेरियलचा फ्लो जो आहे हा कंट्रोल करते ड्युरिंग अनलोडिंग. अनलोडिंग करताना आपल्याला जे मागचं गेट आपण ओपन करू, टेल गेट, तर ते टेल गेट आपण किती ओपन करायचं त्याच्यानुसार मटेरियलची क्वांटिटी येते जाईल. म्हणून याचं म्हणणं आहे की सेकंड ऑप्शन जो आहे तो करेक्ट आहे. आणि माझं पण हेच म्हणणं आहे की सेकंड ऑप्शन करेक्ट आहे. बिकॉज इट इंडिकेट्स द फ्लो ऑफ मटेरियल इंडिकेट करतो ड्युरिंग अनलोडिंग. सो दिस इज द बेस्ट ऑप्शन. तर तुम्ही बघतच आहे की प्रोजेक्ट मॅनेजमेंटचे प्रश्न खूप जास्त आहे आणि खूप व्हेरायटी ऑफ प्रश्न याच्यात विचारलेले आहे नाशिक म्युनिसिपल कॉर्पोरेशन. सो असेच व्हेरायटी ऑफ प्रश्नांची सिरीज जी आहे आपण बिलकुल टाकणार आहे. MMRDA जे आहे त्याच्यासाठी पण आपण सिरीज टाकणार आहे. छत्रपती संभाजीनगर जे आहे त्याच्यासाठी पण आपली सिरीज जी आहे ती आपण इथून चालवणारच आहे. आणि या सिरीजमधला असं म्हणू शकता तुम्ही की नाशिक म्युनिसिपल कॉर्पोरेशन प्रश्न याच्यासाठी घेतला बिकॉज याच्यात खूप जास्त व्हेरायटी ऑफ प्रश्न विचारले. तर आपल्या चॅनलवर जे आहे नक्कीच तुम्ही आपल्या चॅनलला जे आहे ते सबस्क्राईब करा. सिव्हिल इव्हेंट आपण अजून पुढे पुढे हे व्हिडिओ टाकणारच आहे. आणि असेच प्रश्न आपण त्यात डिस्कस करणार आहे. जे व्हेरायटी ऑफ प्रश्न जे आहे हे येऊन राहिले, एकदम बदलत्या एक्झाम पॅटर्नमध्ये जे नवीन प्रश्न आहे, डिटेल प्रश्न येऊन राहिले आहेत आणि वेगवेगळे प्रश्न येऊन राहिले. आणि जे टॉपिक्स नव्हते आपल्या पहिले कन्सिडरेशनमध्ये प्रोजेक्ट मॅनेजमेंटसारखे, त्यावर पण प्रश्न विचारण्यात आलेले आणि खूप. सो बघा, अजून एक प्रोजेक्ट मॅनेजमेंटचा प्रश्न विचारला. प्रश्न काय आहे की विच कॉस्ट इन्क्रीजेस वेन द प्रोजेक्ट ड्युरेशन इज रिड्यूस बाय क्रॅशिंग. क्रॅशिंगवर प्रश्न विचारला. क्रॅशिंग म्हणजे काय, व्हॉट इज क्रॅशिंग, पहिले इथे समजून घेण्याचा प्रश्न काय, क्रॅशिंग म्हणजे काय. क्रॅशिंग म्हणजे काय रे, क्रॅशिंग म्हणजे कॉस्टला रिड्यूस करणे. कॉस्ट, रिड्युसिंग कॉस्ट ऑफ ॲक्टिव्हिटीज म्हणू आपण इथे, की एखाद्या ॲक्टिव्हिटीची कॉस्ट कमी करणे.
आता ही ॲक्टिव्हिटी काय आहे, याच्यासाठी जे आहे ॲक्टिव्हिटी काय आहे किंवा प्रोजेक्ट मॅनेजमेंटबद्दलचा पूर्ण जर तुम्हाला हा सब्जेक्टच कव्हर करायचा आहे, तर याच्यासाठी पण आपल्या ॲपवर जे आहे की आपण पूर्णतः याचे कोर्सेस अवेलेबल करून देणारच आहे. आपला ॲप सध्या अंडर डेव्हलपमेंट आहे, कारण की आपलं चॅनल नवीन आहे. पण आपण जो आहे सध्या क्वेश्चन सिरीजच अपलोड करणार आहे आणि आपण डिटेल जे आहे प्रत्येक सब्जेक्टबद्दल शिकू. ही ॲक्टिव्हिटी काय आहे, हे क्रॅशिंग म्हणजे काय आहे. पण सध्या इथं समजून घेण्यासाठी मी तुम्हाला सांगतो की क्रॅशिंग काय. क्रॅशिंग मीन्स नथिंग बट रिड्युसिंग कॉस्ट ऑफ ॲक्टिव्हिटी. आपल्याला एखाद्या ॲक्टिव्हिटीची जी कॉस्ट आहे ते कमी करायची. तर ते कशी कमी करतो रे आपण? ॲक्टिव्हिटीची कॉस्ट आपल्याला कमी करायची आहे. तर ते आपली डिपेंड करते क्रॅश कॉस्ट आणि नॉर्मल कॉस्टवर. हां, क्रॅश कॉस्ट आणि नॉर्मल कॉस्ट, हां, याच्यावरच आपली ते जे आहे ते डिपेंड करते. क्रॅश कॉस्ट आणि नॉर्मल कॉस्ट आणि याच्याशी रिलेटेड टाईम, क्रॅश टाईम आणि नॉर्मल टाईम, याच्यावरच डिपेंड करते की आपण याच्या साह्यानंच जे आहे आपण क्रॅशिंग करण्याचा प्रयत्न करतो. कॉस्ट लोप. कॉस्ट लोप हा कन्सेप्ट खूप जास्त इथे इम्पॉर्टंट आहे. कॉस्ट लोप काय आहे? क्रॅश कॉस्ट, नॉर्मल कॉस्ट, क्रॅश टाईम, नॉर्मल टाईम या सगळ्याचं कॉम्बिनेशन म्हणून आपण एक फॅक्टर बनवला आहे कॉस्ट लोप. आणि ज्या ॲक्टिव्हिटीचा मिनिमम कॉस्ट लोप आहे तिथून आपण क्रॅशिंग करणं स्टार्ट करतो. तर क्रॅशिंगचा कन्सेप्ट तुम्ही सध्या इथेच लक्षात ठेवा की कॉस्ट कमी करणे. हा म्हणतोय काय की कोणती कॉस्ट, मी सांगितलं होतं तुम्हाला की दोनच कॉस्ट आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे, डायरेक्ट कॉस्ट प्लस इनडायरेक्ट कॉस्ट. आणि हा म्हणतोय काय की क्रॅशिंगमध्ये क्रॅशिंग जर आपण प्रोजेक्ट ड्युरेशन जर आपण कमी केलं बाय क्रॅशिंगच्या सहाय्यानं, तर कोणती कॉस्ट इन्क्रीज होते. तर एक नेहमी लक्षात ठेवायचं की जेव्हाही आपण क्रॅशिंग करतो, म्हणजे काय, प्रोजेक्ट ड्युरेशन आपण कमी करतो. क्रॅशिंग केल्यानंतर जेव्हाही आपण क्रॅशिंग केल्यानंतर डायरेक्ट कॉस्ट जे आहे, डायरेक्ट कॉस्ट हे इन्क्रीज होते. नेहमी लक्षात ठेवायचं, जी डायरेक्ट कॉस्ट जे आहे ती इन्क्रीज होते. अँड दिस इनडायरेक्ट कॉस्ट हे जे आहे, इनडायरेक्ट कॉस्टचं व्हेरिएशन, मी तुम्हाला पहिले सांगितलं होतं की इनडायरेक्ट कॉस्टचं व्हेरिएशन काय आहे. इनडायरेक्ट कॉस्टचं व्हेरिएशन काय आहे? इनडायरेक्ट कॉस्टचं व्हेरिएशन जे आहे आपण लिनियरच कन्सिडर करतो. म्हणजे इनडायरेक्ट कॉस्टला काही धक्का नाही लागत. इनडायरेक्ट कॉस्ट आपण कॉन्स्टंट कन्सिडर करतो इथे. क्रॅशिंग जरी करत असं आपण, तरी आपण हेच म्हणतो की इनडायरेक्ट कॉस्ट जे आहे ते काही चेंज होऊन राहील. इनडायरेक्ट कॉस्ट काय लिनियर आहे, ते कॉन्स्टंट आहे. वाढते काय क्रॅशिंग केल्यानंतर? जेव्हा आपण क्रॅशिंग करतो, क्रॅशिंग नथिंग बट प्रोजेक्ट ड्युरेशन किंवा ॲक्टिव्हिटी ड्युरेशन आपण जे आहे हे रिड्युसिंग म्हणजे रिड्युसिंग ड्युरेशन ऑफ ॲक्टिव्हिटी लिहायचं होतं मला, 1 मिनिट, सॉरी. कॉस्ट ऑफ ॲक्टिव्हिटी, तर इथं मला हे लिहायचं होतं की क्रॅशिंग म्हणजे रिड्युसिंग द ड्युरेशन ऑफ ॲक्टिव्हिटी. क्रॅशिंग म्हणजे काय? ड्युरेशन ऑफ ॲक्टिव्हिटी कमी करणे. सो हे जे आपण क्रॅशिंगच्या सहाय्याने ॲक्टिव्हिटीचं किंवा प्रोजेक्टचं ड्युरेशन कमी करतो, याच्यामुळे काय होतं की प्रोजेक्ट ड्युरेशन कमी केल्यामुळे किंवा हे ॲक्टिव्हिटी ड्युरेशन कमी केल्यामुळे डायरेक्ट कॉस्ट इन्क्रीज होते. सो इथं ऑप्शन नंबर सेकंड जो आहे ना, हा बेस्ट ऑप्शन आहे इथं, डायरेक्ट कॉस्ट इन्क्रीजेस. सो हे कन्सेप्ट आहेत त्यातले. वळूया आपल्या नेक्स्ट क्वेश्चनकडे. आपला नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो त्याच्याकडे वळूया. सो व्हॉट टर्म इज यूज फॉर द मॅशनरी. मॅशनरीसाठी कोणती टर्म यूज होणार आहे हे विचारतो आहे. व्हॉट टर्म इज यूज फॉर द मॅशनरी. मॅशनरीसाठी when the stones of different shapes and dimensions are placed one over another without mortar. काय म्हटलं रे इथं? विदाउट मॉर्टर. वेअर द स्टोन्स आर स्टॅबिलाइज बाय द ॲक्शन ऑफ फ्रिक्शन अँड ग्रॅव्हिटी. देखो, प्रश्न वाचत असताना शब्द खूप जास्त इम्पॉर्टंट असतात. हे नेहमी लक्षात ठेवायचं की प्रश्न वाचत असताना शब्द जे असतात ते खूप जास्त इम्पॉर्टंट असतात. मी इथं काय म्हटलं आहे? विदाउट मॉर्टर म्हटलं आहे. म्हटलं आहे, दिसतंय तुम्हाला इथं विदाउट मॉर्टर म्हटलेलं आहे. हां, हा एक शब्द खूप जास्त इम्पॉर्टंट. हा काय विचारतोय? कोणता असा मॅशनरीचा टाईप आहे याच्यामधला? हे सगळे टाईप स्टोन मॅशनरीचे आहे. तुम्हाला दिसत असेल स्टोन हा शब्द, हे सगळे टाईप स्टोन मॅशनरीचे आहे. याच्यात पण काय म्हणतोय हा की डिफरंट साईजचे स्टोन घेतले म्हणजे आपण एकामेकावर प्लेस केले, विदाऊट मॉर्टर प्लेस केले रे. आणि हे कसे स्टेबल झाले आहेत? बाय द ॲक्शन ऑफ ग्रॅव्हिटी. म्हणजे याला कोणताच सपोर्ट नाही आहे, फक्त ग्रॅव्हिटीच्या भरोशावर जे आहे हे इथं दिसून राहिले आपल्याला. कोणताच सपोर्ट नाही आहे इथं, फक्त ग्रॅव्हिटीच्या भरोशावर हे जे आहे सगळे इथं ठेवलेले आहेत. तर त्याच मॅशनरीचा आपल्याला तो टाईप विचारतो. या मॅशनरीचा टाईप करायचा. तर पहिले तर एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे विदाऊट मॉर्टर.
ऑप्शन्सनुसार ड्राय रबल मॅसनरी, रॅन्डम रबल मॅसनरी, अशलार मॅसनरी अँड फ्लिंट वेलंट मॅसनरी. देखो फ्लिंट वेलंट मॅसनरी असा कोणता स्टोन मॅसनरीचा टाईपच नाही आहे. स्टोन मॅसनरीचा टाईप असा कोणता आहेच नाही. ब्रॉडली स्टोन मॅसनरीचे किती टाईप पडतात रे? दोनच टाईप पडतात. एक म्हणजे रबल, एक म्हणजे रबल स्टोन मॅसनरी आणि दुसरं म्हणजे अशलार मॅसनरी. अशलार मॅसनरी म्हणजे काय होते? अशलार मॅसनरी म्हणजे हे एक वेल सॉफिस्टिकेटेड मॅसनरी आहे स्टोनची. वेल सॉफिस्टिकेटेड मॅसनरी आहे हे स्टोन मॅसनरीची. याच्यात मॉटरचा यूज केला जाते. मॉटरचा यूज यात केला जाते. रबल मॅसनरीमध्ये काय आहे? रबल मॅसनरीमध्ये काय होते? रबल मॅसनरी म्हणजे काय? रॅन्डमली स्टोन प्लेस करणं. रॅन्डमली आणि फक्त ग्रॅव्हिटीच्या साहाय्याने जे आपण हे स्टोन प्लेस करतो, ग्रॅव्हिटी सपोर्ट. इथं प्रॉपर काही असं टेक्निक आपण वापरत नाही किंवा काही नाही, फक्त ग्रॅव्हिटीच्या साहाय्याने आपण स्टोन प्लेस करतो. सो दिस इज सपोर्टेड ऑर स्टॅबिलाइज बाय ग्रॅव्हिटी. म्हणजे असल्यार मॅसनरीचा टाईप तिथून गेला. राहिले कोणते? रॅन्डम रबल मॅसनरी, डायरेबल मॅसनरी. सो या कन्सिडरेशनमध्ये रबल मॅसनरीमध्ये जे रॅन्डम रबल मॅसनरी आहे आणि विदाऊट काय म्हटलं आहे? विदाऊट मॉटर म्हटलं. रॅन्डम रबल मॅसनरीमध्ये मॉटरचा यूज, रबल मॅसनरीमध्ये काय होते? मॉटरचा यूज केल्या पण जाते, नाही पण केल्या जाते. कारण की त्यात एक टाईप असा आहे ड्राय रबल मॅसनरी, जो काय आहे विदाऊट मॉटर. दिस इज विदाऊट मॉटर. सो याचं नावच काय सांगताय आपल्याला रे? प्रश्न विचारलाच काय आपल्याला की विदाऊट मॉटर. सो रॅन्डम रबल मॅसनरी आणि ड्राय रबल मॅसनरी मधला कोणता ऑप्शन असेल? सो दॅट ऑप्शन इज ड्राय रबल मॅसनरी is the best suited option. That second option, that is a dry rubble masonry, this option is the very best suited option, that is option number 2. हा very best suited option आहे, option number 2, that is a dry rubble masonry. because dry rubble masonry मध्ये आपण काय करतो? विदाऊट मॉटर. बस त्यासाठी सांगितलं मी तुम्हाला की खूप जास्त इम्पॉर्टंट असतात शब्द खूप जास्त इम्पॉर्टंट असतात क्वेश्चनमध्ये. सो हे होते आपले पहिल्या सेक्शनमधले 10 क्वेश्चन. व्हिडिओ जो आहे खूप जास्त मोठा होऊन जाईल. मी पार्टमध्ये टाकण्याचा प्रयत्न करतो हे व्हिडिओ. नाशिक म्युनिसिपल जेईचे म्हणजे तुम्हाला पण वाचण्यासाठी सोपं होऊन जाईल. सो अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलवर तुम्ही स्टे ट्यून राहा. आपण जे आहे पूर्ण जो आहे एक आपण तुमचा पूर्ण जो आहे हा पूर्ण आपण सब्जेक्ट जे म्हणू शकतो, सब्जेक्ट म्हणा किंवा पूर्ण जे आहे आपण तुमचं कव्हर करून घेऊ इथं. आपल्या सिव्हिल एज्युकेट चॅनलवर तुम्ही कॉन्स्टंट राहा. पूर्ण आपण जे आहे आपलं जे काही इथं डिस्कशन आहे, आपण हे एवढं मोठं डिस्कशन आता आपण केलं सिव्हिल एज्युकेट, तुम्ही कॉन्स्टंट राहा. आपण जे आहे एक क्वेश्चन सिरीज मी तुम्हाला सांगितलं आहे की क्वेश्चन सिरीज जे आहे हे आपण कंटिन्यूस करणार आहे इथून. क्वेश्चन सिरीज नाशिक पासूनच आपण स्टार्ट केला आता. आपण MMRDA हे सिरीज जे आहे MMRDA साठी युजफुल राहील. छत्रपती संभाजीनगर जेईसाठी हे युजफुल राहील. MMRDA जेई जे आहे याच्यासाठी युजफुल राहील. आणि आता PMC जेई पण येणारच आहे, तर त्यासाठी पण आपली ही सिरीज युजफुल राहील. अशाच क्वेश्चनसाठी तुम्ही आपल्या चॅनलवर स्टे ट्यून राहा. सो धन्यवाद मित्रांनो, सबस्क्राईब करा. भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. याचा व्हिडिओ मी आणणारच आहे, पुढचा पार्ट. थँक्यू.